तर नॉट स्ट्राइक इंडवर बंटी जोशी पहिला चेंडू अक्रॉस द लाईन फनफुटवर गेला होता मिस फिल्डिंग झाले थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा फायदा मात्र होतोय फलंदाजाला एक धाव येते स्कोर कार्डवर रायगडचे ऋषभ पंत का म्हटलं जातोय ओमकार हरपल्ला कारण काय जबरदस्त खेळी त्याच्यामध्ये एव्हन जर का पाहिलं तर टोटल गुड क्रिकेट ची खेळी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्यानं बंटी जोशी आता स्ट्राइक इनला गेलाय तर कोणत्या ट्रॅकवर नयन भगत नाविश 11 टीमचा हा गोलंदाज आहे P1 चा पहिला षटक हाताळण्याकरता तयार होतोय राउंड द विकेट मारा लेफ्ट आर्म राउंड द विकेट ओहो काय वेगानं चेंडू फेकला जातोय जबरदस्त काय जबरदस्त पाहतोय गोलंदाजी बंटी जोशी चेंडूकडे पाहतच राहिला आला कुठं गेला कुठं काही कळलंच नाहीये काय सूर्य घन्नाट वेगावर स्वार झालाय वेगवान गोलंदाज नयन भगत ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर फेकला जातोय ज्या गोलंदाजाची आम्ही प्रशंसा केली ज्या गोलंदाजाची आम्ही तारीफ केली आणि त्याच गोलंदाजाने ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फेकलाय अवांतर धावणे भर पडली जाते धाव संख्या होते स्कोर कार्डवर 2 विदाउट लॉस धाव संख्या होते स्कोर कार्डवर 2 आरके स्पोर्ट मितपेट फुलटा चेंडू आहे कव्हर डीप कव्हरला चेंडू खेळून काढलाय डीप कव्हरचा शस्त्रशी उचलतो फेकतोय तोपर्यंत चित्याच्या चपलानं धाव पूर्ण केली जाते धाव संख्या होते स्कोर कार्डवर 3 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर पहिले षटक प्रगती पथावर चालू आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय नयन भगत याला आरके स्पोर्ट मित 11 पेट पुढचा चेंडू ओहो कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा परंतु यस नो चाललं होतं ओमकार हरपल म्हणतोय बंटी जोशी तू ये मी थांबतोय ओमकार बंटी जोशी म्हणतोय ओमकार दादा थांब अन्यथा रनआउटची विकेट जाईल धाव संख्या 3 पहिले षटक प्रगती पथावर चालू आहे पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नयन भगत पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेट ओहो हा चेंडू मात्र पुन्हा यस ट्रिपल झाला होता फलंदाज ओमकार हरपल रायगडचा ऋषभ पंत का म्हटलं जातोय कारण ज्या वेळेला त्याच्या बॅटच्या रडार मध्ये बॅटच्या स्क्वॉड मध्ये चेंडू येतोय त्यावेळेला जातोय आउट ऑफ द पार्कला जातोय परंतु हा सकाळचं सत्र आहे पुढचा चेंडू ओ यस बघूया चेंडू जातोय का आउट ऑफ द पार्क काय येतोय यस हा येतोय षटकार आणि षटकारच्या सहाय्याने धाव संख्या होते स्कोर कार्डवर 10 बास नाही अजून धावा पाहिजेत 10 धाव झाला स्कोर कार्ड नयन भगत पुढचा चेंडू ओमकार हरपलसाठी अक्रॉस द लाईन फटका फसला ओमकार हरपल टकला पहिला विकेट बॅक टू डगआउट डीजे ऑपरेटर जोरात पारूच्या आमच्याकडे फेमस आहे डीजे एक वेळा पिऊन पारू चहा आत्ताच ज्याचा खऱ्या अर्थाने मी आस्वाद घेतलाय एकदा पिऊन तक पहा पारू चहा एक बार पिओगे बार पिओगे यहां से निकलोगे सारा हटेल प्रोप्राइटर सागर सावंत यहां से निकलोगे 5 मिनट का अंतर लेकिन चले मैदान की तरफ चला जाऊया मैदानाकडे 10 वर 1 विकेट बॅक टू द आउट यस पहिले षटक समाप्त झालं दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज नाविश 11 विचुंबी टीमचा मुन्ना झुंड में तो सुअर आते शेर तो अकेला आता है रे मुन्ना गोलंदाज ट्रॅकवर आलाय
वैयक्तिक पहिलं आणि सांख्यिकी दुसरं षटक हाताळण्याकरता तयार. रणअप छोटस आहे पण तो टप्पा बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला आहे. यस, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता लेकिन बाल 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 बच गए. फलंदाज बंटी जोशी. बंटी जोशी न्यू बॅटर सोहेल शेख. बघा कॅमेरा, युट्यूब कॅमेरामध्ये 18 शिलेदार जे आहेत ना ते कॅमेरा चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. हा, अजून किती कॅमेरामॅन आहेत ते काय काउंटिंग चल रही है, काका गिनती कर रहे. पुढचा चेंडू मुन्ना. 11 धावसंख्या झाली. ऑन साइड चेंडू खेळून काढलाय. सरळ चेंडू येतोय स्क्वेअरला, डीप स्क्वेअरला येतोय चेंडू कारण एक धाव मिळते आणि एक धाव धावसंख्या होते. टोटल स्कोर कार्डवर 12 एक बाद 12. पारस दरेकर. पुढचा चेंडू मुन्ना. राउंड विकेट. हा एक गेली दुसरी आली. लग्नाची गेली पाटाची आली. पुढचा चेंडू धावसंख्या 13 एक बाद 13. मुन्ना पुन्हा कोणत्या ट्रॅकवर सज्ज होतोय. ट्राय करते फलंदाज डावखुरा सोहेल शेख. सोहेल शेख आणि बंटी जोशी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. Across the line करना चाहते थे शॉट ऑन बॉल, हो गए मिस्टेक बॉलर विच की दांडी गल डीजे. खैन शिरायचा बाकी राहिलाय. टोटल धाव संख्या 2 बाद 13. डीजे वाले दादा चार्जिंग करा माईक. कोणती टीम येऊ दे, जितू आई जिथे म्हणते येऊ द्या की, आम्ही घाबरतो का? आम्ही वाट बघतोय. निवास नविश 11 जिंकू द्या किंवा आरके स्पोर्ट मितपेट टीम जिंकू द्या, आम्ही टीमच्या समोर 2 हात करायला तयार आहोत. जीतो आई जीते, नाम ही काफी है. पुन्हा पुढचा चेंडू रिव्हर्सचा डॅम करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु डॉट चेंडू. मी मगाशी म्हटलं होतं पुन्हा झुंड में तो सुवर आते, शेर तो अकेला आता है रे. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय मुन्ना ह्याची. ओहो आता मात्र ओझेल सुटलाय, मात्र टांगा पैठी घोडा फरार. नंबर येतो 4 चौकार. जोरात आहे. डीजे डीजे वाले जोरात आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज स्वस्तिक मात्रे. 17 धावा आणि 2 विकेट.
आर्केसोड मितपेट दरम्यान नाविश 11 विचुंबे यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज कोणते ट्रॅकवर आलाय स्वस्तिक म्हात्रे तर स्ट्राइक वरती फलंदाज खेळतोय बंटी जोशी आणि नमित पगडे आणि बंटी जोशी तो स्ट्राइक वरती पाहतोय आपण बंटी जोशीला यस हेलिकॉप्टरला उडवलंय लँड केलंय का यस हातामध्ये लँड होतोय फलंदाज बाद होणार बंटी जोशीचा केला जातोय पत्ता गोल डीजे वाजय पॉवरफुल तर जसा पोरा बिघडतो तसा आम्हाही बिघडतो मास्तरचा ऐकायलाच लागत बाबा बारीक होतो तो मास्तरचा आणि आबाचा मार खाऊन ठकलो आता सर झालं त्याच्यामुळे पोरा सरांचे खांदा वाट येतात काय सांगायचं जमाना वेगळा धावा झालं टोटल स्कोर कार्ड वर 17 3/17 अविनाश वास्कर नमित पगडे ही जोड साखळ मैदानामध्ये आपण पाहतोय तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय स्वस्तिक म्हात्रे आणि विकेट प्राप्त केलाय आणि धाव संख्या तिसरे षटक चालू आहे आर्केसोड मितपेट टीमची धाव संख्या होते ती 17 3/17 तिसरे षटक प्रगती पथावर चालू आहे थोडं स्पीडअप करा मित्रांनो कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे ओहो सुंदर चेंडू आहे जबरदस्त चेंडू आपण पाहतो हापट्या करता चेंडू आहे ज्या वेळेला गोल्डन फॉलला चेंडू पडला गोळीच्या वेगाने निघून गेला किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडू सांगता होते ज्या वेळेला चेंडू डॉट पडला जातो त्यावेळेला मित्रांनो गोलंदाजाचा विश्वास हा दुगणा होतोय पुढचा चेंडू ऑन साइड चेंडू खेळून काढलाय आनंद कार्पेट सिंगल धाव संख्या मिळणार थोडस मिस फिल्डिंग झाली फंबलिंग झाली यस नो सुद्धा चाललं होतं परंतु एक धावने धाव संख्या होती ती स्कोर कार्डवर 18 तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे आजची चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये प्रत्येकाने घेतलेला सहभाग आणि खऱ्या अर्थानं या मैत्री ट्रॉफीला लावलेले 4 चांद पाहुण्याच्या माध्यमातून आपण पाहिले कारण पाहुण्यांची मांदियाली ह्या ठिकाणी आली आणि मॅचला शुभेच्छा दिल्या आणि अंतिम चरणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचताना आपण पाहतोय पुढचा चेंडू स्वस्तिक म्हात्रे गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय स्ट्राइक होती फलंदाज पुन्हा डॉट चेंडूची सांगता काय वेगवान गोलंदाजी पाहतोय स्वस्तिक म्हात्रे याची काय जबरदस्त नाविश 11 विचुंबे टीमचा हा गोलंदाज आहे आर्केसोड मितपेट 11 यांचा मात्र कुठेतरी हा थोडासा लॉस स्कोर मैदानामध्ये दिसतोय कारण 3/18 अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे पुढचा चेंडू स्वस्तिक म्हात्रे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये सरळ निघून चालला होता शॉट फाईनला एक सिंगल आणि सिंगलला धाव संख्या लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय धाव संख्या जाऊन पोहोचते टोटल 19 यस 19 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर 19 धाव संख्या झाली या स्कोर कार्डवर थोडं स्पीडअप करा पुढचा चेंडू स्वस्तिक म्हात्रे ओव्हर द विकेट मारा हापट्या करता चेंडू आहे काय वेगवान गोलंदाजी वेगावर स्वार झालाय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला धाव संख्या झाली आहे टोटल 19 येणारी चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत नाविश 11 विचुंबे टीमला 20 धावा 19 धावा झाल्यात 20 धावांची गरज 18 चेंडू मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी लाईक करा शेअर करा आपली वाहिनी आपल्या हक्काची वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट चला 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे नाविश 11 विचुंबे टीमला पहिला
इनिंग समाप्त झाली. आरके स्पोर्ट मितपेट टीमने धावा बनवल्यात 19. 3 षटका संपली. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 20. तोपर्यंत ऐकूया डीजे. पास करून आलेले आहेत. छोटासा डुलका सुद्धा काढलेला आहे. त्यामुळे खरंच मनापासून कौतुक करू. खूप 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 धन्यवाद. कुणाल दातेना सुखरूप घरी पोहोचून आलेले तुम्ही. काही हरकत नाहीये. तर मॅच कडे बोलूया. चला मॅच लगेच चालू करते. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची ती नाविश विचिंबे संघाने. लक्षात घ्या 40 वर्षातून ही स्पर्धा या विभागामध्ये डे नाईट होते आणि अशा पद्धतीचं जर टीमचं आम्हाला सहकार्य असेल तर पुढल्या वर्षी मग विचार करावा लागेल या गोष्टीचा आम्हाला. चला सलामीची जोडी पाठवायची. लक्षात घ्या. आणि पेट संघाने विनंती आहे की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 18 चेंडू आणि 20 धावा असं छोटस समीकरण आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. बघूया अगदी पहाटेच्या प्रहरी लो स्कोरिंग मॅच. हाय व्होल्टेज काय का लवकरच या मॅचचा निकाल लागतोय. कारण सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते तो प्रसाद घरत आणि विश्वजित म्हात्रे या दोन खेळाडूंमध्ये सुरुवातीपासून जबरदस्त इनिंग साकारली. चांगली बॅटिंग या दोन बॅटरच्या माध्यमातून आपण संपूर्ण रात्रीमध्ये पाहिली. विश्वजित म्हात्रेच्या बॅट मधून तर मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल. चौफर टोलेबाजी या मैदानावरती विश्वजित म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर 18 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आहे. गुड अर्ली मॉर्निंग टू ऑल प्लेयर्स अँड सपोर्टेड. व्हेरी गुड मॉर्निंग. तर मॅच प्ले ऑन. फर्स्ट P1 रेस्ट्रिक्शन षटक पहिला असणार आहे. त्यामुळे नक्कीच पहिल्या षटकामध्ये हा मॅच मात्र लवकर संपवण्याचा प्रयत्न नाविश विचिंबे संघाचा होतोय की हवेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न RCC पेट संघाकडून होतोय. बघूया हा बॅटल मात्र दोन संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आज तर मात्र पंचांचा प्ले कॉलचा इशारा येतोय. प्रसाद घरत इज ऑन अ स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक एंडला येतो विश्वजित म्हात्रे. विश्व को जीतने वाले खिलाडी. फुलेल्यांचा चेंडू होता परंतु यावेळी प्रॉपर कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. इनसाइड एज लागली जाते. शॉर्ट मिड. हॅलो. पहिल्या धावेची नोंद मात्र संघाच्या धावफलकावरती लागली जाते. 20 धावांना प्रत्युत्तर देत असताना 20 धावा डिफेंड करायच्या. त्यामुळे नक्कीच या मॅच मध्ये मात्र 6.5ची सरासरी गाठायची ती नाविश विचिंबे संघाला. विश्वजित म्हात्रे इज ऑन अ स्ट्राइक एंडला येतो विश्वजित. यावेळेस पिचिंग ऑफ द ऑफसाइड पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. त्यामुळे एक अवांतर धाव संघाच्या खात्यावरती जमा होते. संघाची धावसंख्या 20 धावांना 20 धावा डिफेंड करत असताना 2 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या फटकेची अपेक्षा नाविश विचिंबेच्या पॅव्हेलियन मधून असणार आहे. तर बघूया यावेळेस मात्र फटका फसलाय आणि हा झेल होतो का बघूया. आणि झेल मात्र लँड झालाय तो
जमिनीवरती आणि विश्वजीत सारखा एका घातक फलंदाजाला एक ऍडिशनल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मध्ये जीवदान मिळतोय. एका धाव्याने भर पडली जाते, संघाच्या धावफलकावरती धावा जमा होतात त्या 0-3 धावा. सुरुवात शांत आपल्याला पाहायला मिळाले, कारण मोठे मोठे फटके व्हायला पाहिजे होते या मॅच मध्ये. लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न मात्र करण्याचा इरादा होता विश्वजीत मात्र याचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, परंतु यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने ही एक धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने संघाचा धावफलक हल्ला जाते. संघाची धावसंख्या होते ती P1. पहिलं षटक इन प्रोग्रेस, 4 धावा, 20 धावांचा एक छोटासा टोटल मात्र पूर्ण करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. तो नाविश विशिंबे संघात असेल आपला संघ आणि गाव टू गाव RCC पेठ असा गाव टू गाव विपक्ष तहसील हाफ असा मॅच मात्र हा बॅटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण पूर्णपणे फसला गेला आणि काय झेल पकडलाय बघा. थोडासा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता पॉइंट आणि गलीच्या बरोबर मधोमध, परंतु बॅटची लिडिंग एज घेतली जाते आणि बरोबर थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये थर्ड मॅन आणि गलीच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक मात्र कॅच पकडला जातोय आणि विश्व को जीतने वाले को बॅक टू द पॅव्हेलियन भेज दिया उन्होंने. डीजे मास्टर नाही आहेत ना. आता या बेंचवरून त्या बेंचवर, त्या बेंचवरून त्या बेंचवर टुनटुन उड्याच मारल्या असत्या. धावसंख्या 4, पहिली विकेट जाते पॅव्हेलियन मध्ये 4 या धावसंख्येवरती विश्वजीत पाटील याच्या माध्यमातून अंगद पाटील. इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं अंगद पाटील. P1चं पहिलं षटक हातात देतो. काय सुंदर गोलंदाजी केली. विश्वजीत सारखा एक आक्रमक फलंदाजाला मात्र त्याने सांभाळलं आणि सक्सेसफुल ठरला तो पहिल्या षटकामध्ये. विश्वजीत जातो बॅक टू द पॅव्हेलियन. त्याची जागा घेत होता कुणाल तारेकर. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू बराचसा हवेमध्ये कॅच पकडला जातं विकेट किपर याच्या माध्यमातून. कुठल्याच प्रकारची चुकी होत नाहीये. दुसरी विकेट जाते बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे मास्टर RCC पेठ संघ चांगली इनिंग खेळतोय, चांगलं प्रदर्शन करतोय आणि नावेश विचुंबे सारख्या संघाला मात्र होल्डवर ठेवलंय. विजयापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या माध्यमातून होतोय की काय बघूया. परंतु इथून पुढे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल ती प्रसाद घरत आणि आता सूर्या मस्कर याच खेळाडूंनी पेनपुरोई बग हाफ मध्ये आयकॉन फॉर्मॅट मध्ये मात्र हा मैदान गाजवला होता. 1 चेंडू 5 धावाचं समीकरण असताना नाणेगाव सारख्या संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढलं होतं. एक मोठा बिग हिट मात्र नाणेगाव संघाला नवसंजीवनी देणारा फटका ठरला होता. तोच सूर्या मस्कर ज्याने RPL गाजवली. इज ऑन स्ट्राईक. 4 धावा धावफलकावरती लागले का 2 महत्वाची बली मात्र बॅक टू द पॅव्हेलियन झालेले आहेत. त्यामुळे हाय व्होल्टेज आणि प्युअर व्होल्टेज असाच काय ते समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. अंगद पाटील सुंदर चेंडू. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इनसाइड एज लागली जाते. चेंडू स्थिर होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्यामुळे आता बघूया 12 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 15.
18 मध्ये 20 आणि 12 मध्ये 15. म्हणजे बघा शांत सुरुवात म्हणावी लागेल. असं वाटत होतं की नाविश विचुंबे संघ पहिल्या षटकामध्ये अगदी 60-75% मात्र विजय आपल्याकडे घेतो की काय, पण तो क्रिकेट आहे. चला लक्षात घ्या पेट संघ नायक प्लीज नो मीटिंग करणार, मीटिंग करायची वेळ पण नाहीये. मीटिंग सेटिंग काय असेल ती स्पर्धा संपल्यानंतर. चल मॅच चालू करायचा आहे. 55 विनंती असणार आहे. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा करायच्या आहेत. त्यामुळे आता बघूया हा खऱ्या अर्थाने निर्णायक षटक ठरणार आहे. पेट संघ नायक लक्षात घ्या, अरबाज दुसरं षटक घेऊन येत होता. अरबाज रिव्हर एंड करून, भोगावती रिव्हर एंड करून अरबाज टू सूर्यमस्कर. बघूया आता सूर्यमस्कर मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीने बरसतोय. ती खेळी आठवावी लागेल आरपीएल मध्ये जी सूर्याने खेळी केली होती ती या मॅच मध्ये. पहिल्या चेंडू इनसाइड एज लागलेले जाते, परंतु यावेळेस मात्र सुंदर विकेट किपिंग. चेंडू अडवला जातोय. डॉट चेंडू बघा, प्रत्येक डॉट चेंडू आरसीसी पेट संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करतोय. प्रत्येक धाव मात्र नाविश विचुंबे संघ या मॅच मध्ये कमबॅक करतो. पण इट्स अ क्रिकेट बॅटल बिटवीन बॉल अँड बॅट. अरबाज शेख, परंतु यावेळेस मात्र पिचिंग ऑफ द ऑफ साइड. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक अवांतर धावेने संघाच्या धावफलकावरती धाव जमा होते. 6 धावा. 20 धावेमध्ये 19 धावेमध्ये आरसीसी पेट संघाला रोखलं होतं ते नाविश विचुंबे संघाने. पण तो बघा जशाच तसे प्रत्युत्तर काय गोलंदाजी करतायत ते आरसीसी पेट संघाचे. स्मिथ 11 आरसीसी पेट. चला बॅटर आपण कंटिन्यू करायचं आहे. लक्षात घ्या एक अवांतर व्हाईट बॉल संघाच्या धावफलकावरती जमा होते. धावसंख्या 1 निवडली जाते. धावसंख्या होती ती व्हाईट बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय येते व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. कंटिन्यू ऑन फील्ड अंपायरचा निर्णय कंटिन्यू होतोय. 6 धावा धावफलकावरती लागले जातात. अरबाज शेख यावेळेस मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कॅश मात्र घेता आला नाहीये. म्हणजे बघा वातावरणामध्ये एवढा कोल्ड आहे, ड्यू आहे, कारण चेंडू सुद्धा गारटलेला आहे. सिंगल धावेने आतापर्यंत धावा पुढे कंटिन्यू होत आहेत. मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस मात्र पूर्णपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा जर कार्पेटच्या सहाय्याने सुंदर क्षेत्ररक्षण, पण तो एक धाव मात्र वाचू शकले नाही. ते समोरच्या कारचा लाईट्स मात्र प्लीज बंद करा. ओके थँक्यू. धावसंख्या 1 निवडली जाते. संघाची धावसंख्या होती ती 8. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि फक्त 3 धावा दिल्यात अरबाज शेखनी. काय गोलंदाजी करतो अरबाज आपल्या संघासाठी. काय चेंडू, जबरदस्त चेंडू खोदून काढलाय आणि सरळ जाते विकेट किपर याच्या ग्लोव्ह मध्ये. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, म्हणजे व्हेरिएशन बघा प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट डिलिव्हरी, गुडलेन स्पॉट डिलिव्हरी, ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो.
स्मिथ 11 आरसीसी पेठ संघाचा नाविश विचुंबे संघाला प्रसाद खरत आणि सूर्या मस्कर इज ऑन स्ट्राइक. अरबाज पुन्हा एकदा हलकासा टच आणि पुश करण्याचा प्रयत्न होता. पुढे डायरेक्ट हिट होतोय काय, परंतु का डायरेक्ट हिट केला नाही हा एक प्रश्न पडला असावा तो अरबाजला. जर डायरेक्ट हिट झाला असता आणि पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जर बॅटर पोहोचण्याच्या अगोदर जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र एक वेगळा निर्णय होऊ शकला असता. परंतु जर झाला नसता तर एक ऍडिशनल धाव मात्र संघाला नक्कीच मिळाली असती. एका धाव्याने भर पडली जाते, एका धाव्याने संघ आगीकूच करते. संघाची धावसंख्या 20 धावांना प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत तब्बल 9 धावा या धावफलकावरती जमा होत आहेत. त्यामुळे नक्कीच हा मॅच मात्र चुरशीचा होईल याच्यातील मात्र शंका नसणार आहे. कारण नाविश विचुंबे संघाला मात्र थांबवलं. यावेळेस मात्र मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र सशाच्या गतीने पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाव्यांनी संघ दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले जाते. 2 षटकाची समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती तब्बल धावा लागल्या आहेत. त्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा, डबल एका फलकावरती 11 धावा आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आहे. म्हणजे बघा, गाव टू गाव विपक्ष तहसील हा असा बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आरसीसी पेठ संघ मगाशी कुणाल दाते सरांनी उल्लेख केला, हा संघ ग्रामीण बिग बॅश मध्ये रनरअप ठरलेला हा संघ आहे. त्यामुळे या मॅच मध्ये नाविश विचुंबेला मात्र इथून पुढे जर सामना जिंकायचा असेल, मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 6 मध्ये 9 धावा या काढावे लागतील. परंतु 6 मध्ये 9च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न पेठ संघ करतोय की नाविश विचुंबे संघ या 9 धावा पूर्ण करतोय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे. त्यामुळे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो तो बंटी जोशी. आरसीसी पेठ संघाचा 6 मध्ये 9 आणि स्वतः सूर्या मस्कर इज ऑन स्ट्राइक. सूर्या 5 चेंडूचा खेळ करून 3 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत आणि प्रसाद घरत 4 चेंडू मध्ये 5 धावा. सहा मध्ये 9 धावा करायच्या आहेत. बरोबर 5:15 वाजलेले आहेत. 5:20 हा सामना संपणं अपेक्षित असणार आहे. तर पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 9 धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस मात्र फलंदाज फसला जातोय. सुंदर फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जात आहे आणि या पहिल्या चेंडूवरती पहिली सुसाइड विकेट प्रसाद घरत जातो बॅक पॅव्हिलियन. डीजे मास्टर धावसंख्या धावफलकावरती जमा होती ती 11. ते 3 विकेट आतापर्यंत मैदानातून बाहेर जातात. आता परेश कडके मैदानामध्ये दाखल होतोय. नाविश 11 विचुंबे संघाचा. त्यामुळे सूर्या मस्कर वरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. इथून पुढे सूर्या मस्कर हा मॅच मध्ये कशा पद्धतीने घेऊन जातोय की सूर्या मस्करला मात्र थांबवण्याचा प्रयत्न बंटी जोशी करतोय. त्यामुळे बंटी विपक्ष सूर्य असा बॅटल मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुललेल्यांचा चेंडू यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मात्र वाचवू शकला नाही. एका धावेने संघाच्या धावफलकावरती धावा जमा होत्या त्या 12 तब्बल 12 धावा. अजून सुद्धा 8 धावा विजयापासून दूर आहे. तो आता 4 मध्ये 8 करायच्यात. मगाशी 6 मध्ये 9 आणि आता 4 मध्ये 8. त्यामुळे बघा पेठ की नाविश विचुंबे कोण जाणार मेगा फायनल मध्ये. मेगा फायनलचा तिकीट मात्र कोण कन्फर्म करणार आहे येणार आहे काही क्षणामध्ये आपल्याला कळणार आहे. पण तो बंटी जोशी काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू यावेळेस मात्र
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण. बघा फलंदाज डायरेक्ट हिट होते काय, परंतु यावेळेस मात्र टीव्ही अंपायरची मांग केली जाते. टीव्ही अंपायर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. रनिंग हँड, वन हँड फील्ड केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि तितकी सुंदर डायरेक्ट हिट. त्यामुळे रनआउट होतोय का पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. टीव्ही अंपायरचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे मांग केलेली आहे ती ऑन फील्ड अंपायरनी. त्यामुळे बघूया आता थोडस वेळेत टीव्ही अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मैत्री चषक 2025 काय सुंदर देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 12 गावच्या 18 शिलेदारांनी घेतलेला हा एक उपक्रम दरवर्षीप्रमाणे 6व्या वर्षामध्ये पदार्पण होतात आणि ही स्पर्धा पेन तालुक्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख ज्यांनी या वर्षी मात्र मोठी गगन भरारी घेतली. टीव्ही अंपायरचा निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. बघूया बॅट्समन सेफ आहे की बॅट्समन डेंजर झोन मध्ये आहे. थोड्याच वेळ चित्र स्पष्ट होणार आहे. OUT आउट. टीव्ही अंपायरचा निर्णय ऑन द लाईन, बॅट ऑन द लाईन. विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन. सूर्य मस्कर गॉड. सूर्या गेलाय मैदानातून बाहेर. बघा काय मॅच चुरशीची होते. म्हणजे सुरुवातीपासून प्रेशर क्रिएट केलं तो नाविश विचुंबे संघाने, ज्यांनी आज तालुका हाफ मध्ये बलाढ्य संघानं मात्र त्यांनी पराभवाची धूल चालली, पराभूत केले. तोच नाविश विचुंबे संघ अगदी अर्ली मॉर्निंग मध्ये मात्र एक गाव 11 खेळाडूंसमोर मात्र थोडासा पडझड अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा फलंदाज मनीष शर्मा, डावखोरे आताचा फलंदाज. त्यामुळे आता बघूया उर्वरित 3 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका मात्र मारावाच लागणार आहे तो. परेश कडकेला काय सुंदर चेंडू, काय जबरदस्त वेग, प्रतिवेगाने चेंडू टाकला जातोय आणि पुन्हा एकदा डायरेक्ट फंबल आणि फंबल. एक धाव किती महत्वाची आहे. काय गोलंदाजाने स्किल वापरला होता, डॉट चेंडू काढला होता, परंतु बघा मात्र दोन्ही फलंदाज काय चाणाक्ष चतुर म्हणावं लागेल आणि एक धाव पूर्ण होते. एका धाव्याने भर पडली जाते. पेठ संघ 14 धावा धावफलकावरती लागले जातात आणि आता 2 मध्ये एक मोठा फटका मारायचा आहे. बघूया वेल फिनिशरची भूमिका मनीष शर्मा करतोय की वेल फिनिशरची भूमिका बंटी जोशी करतोय. जशास तसं प्रत्युत्तर. लो स्कोरिंग मॅच मात्र कधी हाय व्होल्टेज होत गेला हे मात्र नाविश विचुंबे संघाला सुद्धा समजलं नाहीये. म्हणजे सुरुवातीपासून प्रेशर क्रिएट करत गेले, सुरुवातीपासून प्रेशर म्हणजे RCC पेठ संघ मात्र एक नावाजलेला संघ आहे रायगड जिल्ह्यातील. मग बामण डोंगरी असू द्यात, RCC पेठ असू द्यात, गोरसई बी असू द्यात, वाकलन, म्हणजे असे बरेचसे नामचीन खेळाडू आहेत, नामचीन संघ आहेत. तर 2 मध्ये 6, 2 चेंडू आणि 6 धावा. काय सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळलेला आहे यावेळेस मात्र. आणि आता मात्र सुखी करणार नाहीये यष्टरक्षक किंवा बंटी जोशी. आणि मन्नी जातोय धक्का होतोवरती, गोल्डन डकचा शिकार होते. मन्नी जातो बॅक टू द पॅव्हिलियन. DJ मास्टर
म्हणजे बघा काय मॅच मात्र आपण एन्जॉय केला सर्व प्रेक्षकांनी, उपस्थित प्रेक्षकांनी, आणि काही प्रेक्षक हा मॅच घर बसल्या लाईव्ह अजून सुद्धा बघतायत. अर्ली मॉर्निंग 18 मध्ये 20 धावा बनवायच्या होत्या त्या नाविश विचुंबे संघाला, परंतु आरसीसी पेठच्या संघनायकांनी काय स्ट्रॅटेजी वापरली, काय गोलंदाजावरती विश्वास ठेवला आणि विश्वासाला पात्र असा खेळ मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावा, 1 चेंडू आणि 6 धावा, आणि फलंदाज स्ट्राईक एंडला तो परेश कडके. एक मध्ये एक मोठा फटका मारायचा आहे, कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे कंपल्सरी 6 धावा म्हणजे षटकार मारावाच लागणार आहे. चौकार मारून सुद्धा हा मॅच मात्र इथून पुढे नाविश विचुंबे संघ घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आता उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती आपल्याला पाहायला मिळते. बंटी जोशी वेल फिनिशरची भूमिका निभावतोय की परेश कडके वेल फिनिशरची भूमिका निभावतोय. कोणाचा तिकीट कन्फर्म होणार, कोणाची गाडी रुलावरून थेट सुंदर, क्या बात आहे. आणि यावेळेस मात्र वेल फिनिशरची भूमिका निभावतो तो बंटी जोशी, आणि आरसीसी पेठ संघ हा थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय. चला जितू आहे जिते, आणि आरसीसी पेठ दोन्ही संघनायकांनी लगेच यायचं आहे. चांगला प्रयत्न होता नाविश विचुंबे संघाने. या मैत्री चषकाचा 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना इतिहास कायम राहिला की तालुका हा संघ मात्र अद्याप 6व्या वर्षात सुद्धा फायनल मध्ये क्वालिफाय झाला नाहीये. आणि 30 दशक आणि तोच दरार मात्र एक गाव 11चा हा कायम ठेवलेला आहे. चला टॉस करून घ्यायचा लगेच. पेठ संघ एक खेळाडू कोणतरी टॉस उडवायला पाठवा. 2 षटकांचा सामना राहील, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच वेल फिनिशरची भूमिका साकारणारा बंटी जोशी. तर बंटी जोशीला विनंती असणार की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी आपण यायचं आहे. चला मैदान खाली करायचं आहे लगेचच, आणि टॉस करून